नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण झोपलेलो असतानाही आपलं बँक बॅलन्स वाढत राहावं? नाही, हे काही स्वप्न नाहीये. याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. हा खरं तर आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा एक जबरदस्त मार्ग आहे, जिथे मेहनत फक्त एकदा करायची आणि त्याचे फायदे आयुष्यभर मिळवायचे. चला तर मग हे नक्की कसं काम करतं ते समजून घेऊया. पॅसिव्ह इन्कमची आयडियाज किती भारी आहे नाही का? म्हणजे अशी एक सिस्टीम तयार करायची जी आपल्यासाठी 24 तास काम करेल. आपण झोपलेले असलो तरी कमाईचं मीटर चालूच राहील. हीच ती कॉन्सेप्ट आहे जिथे पैसा आपल्यासाठी आणखी पैसा कमावतो. आणि खरं सांगायचं तर हेच फायनान्शियल प्लॅनिंगचं खरं पॉवर आहे. मुळात पॅसिव्ह इन्कम मिळवण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. आता कोणता मार्ग निवडायचा हे कशावर अवलंबून आहे, तर आपल्याकडे काय आहे यावर. म्हणजे आपल्याकडे गुंतवायला पैसे आहेत की वेळ आणि कौशल्य आहे, यावर सगळा खेळ आहे. आपण दोन्ही मार्ग एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर पहिला मार्ग बघूया. हा मार्ग त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे थोडंफार भांडवल आहे, म्हणजे गुंतवण्यासाठी पैसे आहेत. इथे आपण आपल्या पैशाला कामाला लावणार आहोत, जेणेकरून तो पैसा आपल्यासाठी नियमितपणे आणखी पैसे कमावून आणेल. बघूया कसं ते. आपली पहिली कल्पना आहे स्टॉक्स आणि डिव्हिडंड्स. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर मोठ्या कंपन्यांच्या बिझनेसमध्ये एक छोटासा हिस्सा विकत घेणे आणि त्यांच्या नफ्यात भागीदार होणे. पॅसिव्ह इन्कम मिळवण्यासाठी हा एक खूप लोकप्रिय आणि जुना मार्ग आहे. आणि हे काम कसं करतं? अगदी सोपं आहे. जेव्हा आपण एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घेतो, तेव्हा आपण त्या कंपनीचे एक प्रकारे छोटे मालकच बनतो. मग जेव्हा कंपनीला नफा होतो, तेव्हा ती त्यातला काही भाग आपल्या सगळ्या शेअरहोल्डर्सना वाटून देते. याच वाटणीला डिव्हिडंड असं म्हणतात. म्हणजे काय की एकदा गुंतवणूक केली आणि नियमितपणे पैसे मिळत राहिले. आता दुसरी कल्पना आहे रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची. म्हणजे काय तर एखादं घर, दुकान किंवा कोणतीही प्रॉपर्टी विकत घेणे. हा एक अतिशय ठोस आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यात एक घर किंवा दुकान विकत घेऊन ते भाड्याने द्यायचं. दर महिन्याला जे भाडं मिळतं ते आपलं एक स्थिर म्हणजे रेग्युलर पॅसिव्ह इन्कम बनतं. आणि यात फायदा फक्त भाड्यापुरता नाहीये तर जसा काळ पुढं जातो तशी त्या प्रॉपर्टीची किंमतही वाढत जाते. म्हणजे एकाच गुंतवणुकीत दुहेरी फायदा. गुंतवणुकीवर आधारित तिसरा मार्ग आहे म्युच्युअल फंड आणि SIP. ज्यांना शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्याची जोखीम नकोय किंवा ज्यांच्याकडे एकदम मोठी रक्कम नाहीये, त्यांच्यासाठी तर हा एक जबरदस्त पर्याय आहे. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यात दर महिन्याला एक छोटी ठरलेली रक्कम गुंतवता येते. हे अगदी कसं आहे माहितीये? जसं आपण एका छोट्या रोपाला रोज थोडं थोडं पाणी देतो आणि मग त्याचं मोठं झाड होतं, तसंच ही छोटी गुंतवणूक चक्रवाढ व्याजाच्या जादूमुळे भविष्यात एका मोठ्या संपत्तीत बदलते. आणि हो, काही फंड्समधून डिव्हिडंडच्या रूपात नियमित उत्पन्नही मिळतं. चला, आता आपण दुसऱ्या मार्गाकडे वळणार आहोत. पण त्याआधी या दोन्ही मार्गांमध्ये नेमका फरक काय आहे तो पटकन बघूया. बघा, पहिल्या मार्गात सगळ्यात जास्त गरजेचं आहे भांडवल, म्हणजे पैसा. इथे पैसा आपल्यासाठी काम करतो. तर दुसऱ्या मार्गात सगळ्यात महत्त्वाचं आहे वेळ आणि आपलं ज्ञान. इथे आपण स्वतः एक अशी मालमत्ता तयार करतो जी आपल्यासाठी आयुष्यभर कमाई करून देते. हा दुसरा मार्ग खास त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे कदाचित गुंतवायला खूप पैसे नाहीत, पण त्यांच्याकडे वेळ, एखादं विशेष कौशल्य आणि ज्ञान भरपूर आहे. इथे आपण आपल्या ज्ञानाला आणि कौशल्याला एका अशा मालमत्तेत म्हणजे ॲसेटमध्ये बदलतो जी आपल्याला सतत उत्पन्न मिळवून देते. या मार्गातली पहिली कल्पना आहे ऑनलाईन कोर्सेस किंवा डिजिटल प्रॉडक्ट्स तयार करणे. आजच्या डिजिटल जगात ज्ञानाला खूप मोठी किंमत आहे आणि आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याचं रूपांतर आपण सहज पैशांमध्ये करू शकतो. यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? मेहनत फक्त एकदाच करायची आहे. समजा आपल्याला एखाद्या विषयातलं खूप चांगलं ज्ञान आहे, तर त्यावर आधारित एखादा ऑनलाईन कोर्स किंवा ई-बुक तयार करायचं आणि मग हेच प्रॉडक्ट आपण हजारो लोकांना ऑनलाईन विकू शकतो. म्हणजे मेहनत एकदा आणि कमाई आयुष्यभर. आणि पाचवी कल्पना तर अशी आहे जिथे आपल्या आवडीलाच आपण उत्पन्नाचा स्रोत बनवू शकतो. ती म्हणजे कंटेंट क्रिएशन. हो, अगदी बरोबर. म्हणजे यूट्यूब चॅनल सुरू करणे किंवा ब्लॉग लिहिणे हा एक खूपच फ्लेक्सिबल आणि क्रिएटिव्ह मार्ग आहे, जिथे आपण आपल्या ज्ञानाने किंवा आवडीने पैसे कमवू शकतो. एकदा का आपण आपल्या चॅनलवर किंवा ब्लॉगवर चांगला कंटेंट तयार करून टाकला की तो कायमस्वरूपी तिथेच राहतो. लोक तो कंटेंट वर्षानुवर्षे पाहत राहतात आणि आपल्याला जाहिरातीमधून किंवा ॲफिलिएट मार्केटिंगमधून पैसे मिळत राहतात.
हो, सुरुवातीला मेहनत नक्कीच जास्त आहे, पण एकदा प्रेक्षक वर्ग तयार झाला की हा एक उत्तम पॅसिव्ह इन्कमचा स्रोत बनतो. तर हे होते पॅसिव्ह इन्कमचे 5 शक्तिशाली मार्ग. आता हे सगळं ऐकून मनात नक्कीच प्रश्न आला असेल की सुरुवात नेमकी कुठून करायची, बरोबर? चला, आता आपल्या प्रवासाचं पहिलं पाऊल नक्की करूया. आता एक प्रश्न स्वतःला विचारा. आपली खरी ताकद कशात आहे? आपल्याकडे गुंतवण्यासाठी पैसे आहेत किंवा वेळ आणि कौशल्य आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, यात कोणताही मार्ग योग्य किंवा अयोग्य नाहीये. दोन्ही मार्गांचे आपापले फायदे आहेत. आपली आजची परिस्थिती काय आहे आणि भविष्यात आपल्याला काय करायचंय यावरच आपला निर्णय अवलंबून असेल.